नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र सेट या परीक्षेमधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावर 2017 आणि 2018 या वर्षामध्ये सेट परीक्षेमध्ये विचारले गेलेले प्रश्न. तर सुरुवात करूया प्रश्न क्रमांक 1 पासून. प्रश्न पहिला, अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्ट टिंबटिंब हे होय. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज. आता याच्यामध्ये विचारलेलं आहे टीचिंगची उद्दिष्टे. तर पर्याय क्रमांक 1 आहे अध्ययन सुलभ करणे. पर्याय क्रमांक बी अज्ञात तथ्यांबाबतची माहिती घेणे. पर्याय क्रमांक सी आशय सोपा करण्यासाठी शैक्षणिक साधनांचा वापर करणे. आणि पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी चांगल्या सवयी लावणे. तर आता अध्यापनाचे प्रमुख उद्दिष्टे काय आहे? पर्याय क्रमांक ए अध्ययन सुलभ करणे. हे अध्यापनाचं प्रमुख उद्दिष्ट असतं की सोप्या पद्धतीने शिकवणे किंवा अध्ययन सुलभ करणे, टू फॅसिलिटेट लर्निंग. पुढील प्रश्न क्रमांक 2. शैक्षणिक अध्ययन कालावधी ॲकॅडमिक लर्निंग टाईम हा टिंबटिंबावर अवलंबून नसतो. कशावर अवलंबून नसतो? पर्याय क्रमांक ए आशयावर. पर्याय क्रमांक बी आशादायी काठिण्य पातळी. पर्याय क्रमांक सी अध्ययनासाठी व्यतीत केलेला कालावधी. आणि पर्याय क्रमांक डी विद्यार्थ्यांची अध्ययनाप्रती अभिवृत्ती. ॲकॅडमिक लर्निंग टाईम डज नॉट डिपेंड अपॉन. तर कशावर नसतो अवलंबून? पर्याय क्रमांक डी. स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. प्रश्न पूर्ण वाचा की अवलंबून नसतो हा विचारलेला, अवलंबून असतो हा विचारलेला नाही आहे. वरील तिन्ही अवलंबून असतात. पुढील प्रश्न तिसरा, उत्तम शिक्षकाचा अत्यावश्यक गुणविशेष टिंबटिंब हा होय. ... इज ॲन इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. आता याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला की एक बेस्ट टीचर असण्यासाठी त्याचे कोणकोणत्या क्वालिटी, इसेन्शियल क्वालिटी आहेत त्या विचारलेल्या आहेत. पर्याय क्रमांक ए उत्तम विषय ज्ञान, स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज. ऑप्शन बी अध्यापनाची मनापासून आवड, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग. ऑप्शन सी ओघवती भाषा, लँग्वेज फ्लुएन्सी. आणि ऑप्शन डी उत्तम सादरीकरण, गुड प्रेझेंटेशन. तर सर्वात अत्यावश्यक गोष्ट काय, एखादा अत्यावश्यक गुणविशेष कोणता आहे उत्तम शिक्षकाचा? तर पर्याय क्रमांक बी अध्यापनाची मनापासून आवड. त्याला जेन्युइन इंटरेस्ट पाहिजे टीचिंगमध्ये, तरच योग्य प्रकारे अध्यापन होईल. त्यामुळे पर्याय क्रमांक बी हे याचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. अध्यापनाच्या टिंबटिंब पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टाकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र वापरतो. इन ... मेथड ऑफ टीचिंग टीचर युजेस द मॅक्झिम नोन ॲज स्पेसिफिक टू जनरल. काय असेल याचं उत्तर? पर्याय क्रमांक 1 विश्लेषणात्मक. पर्याय क्रमांक बी संश्लेषण. पर्याय क्रमांक सी उद्गामी. आणि पर्याय क्रमांक डी अवगामी. ॲनालिटिकल, सिंथेसिस, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इंडक्टिव्ह. ही उद्गामी पद्धतीमध्ये शिक्षक विशिष्टकडून सामान्याकडे हे अध्यापनाचे सूत्र वापरतो. इंडक्टिव्ह मेथड. पुढील प्रश्न
शैक्षणिक साहित्याची टीचिंग एड निवड प्रामुख्याने टिंबटिंब यांवर अवलंबून असते. द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड डिपेंड्स लार्जली ऑन द डॉट डॉट. कशावर असते? पर्याय क्रमांक ए विद्यार्थ्यांचे वय, एज ऑफ स्टुडंट. पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांची अभिरुची, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स. पर्याय क्रमांक सी विद्यार्थ्यांचे वय व त्यांची प्रेरणा, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट. आणि शेवटचा पर्याय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर व त्यांचे वय, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट. तर याचं उत्तर आहे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर व त्यांचे वय. की कोणती टीचिंग एड शैक्षणिक साहित्य निवडायचं हे कशावर अवलंबून आहे? विद्यार्थ्यांचे शैक्षणिक स्तर व त्यांच्या वयावर अवलंबून आहे. त्यानुसार शिक्षक हे शैक्षणिक साहित्याची निवड करतात. पुढील प्रश्न. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला श्रीमती सिंधू त्यांच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्न उत्तर घेतात. हे टिंबटिंबचे मूल्यांकन आहे. म्हणजेच वर्षाची सुरुवात असतानाच शिक्षक काय करतात की वर्गातील विद्यार्थ्यांच्या क्षमता निश्चित करण्यासाठी की त्यांना काय येतं यापूर्वी आणि भविष्यात काय शिकवणं गरजेचं आहे याचा एक आढावा घेतात. त्याला आपण हे कोणतं मूल्यांकन आहे? पर्याय क्रमांक ए आकारिक फॉर्मॅटिव्ह. पर्याय क्रमांक बी साकारिक समेटिव्ह. पर्याय क्रमांक सी निदानात्मक डायग्नोस्टिक. आणि पर्याय क्रमांक डी संकलित. तर याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक ए फॉर्मॅटिव्ह. वर्षाच्या सुरुवातीलाच एक प्रश्न विचारून विद्यार्थ्याची क्षमता चेक केली जाते. तर हे होते 2017मधील सेट परीक्षेतील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. आता पाहूया 2018मधील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. पर्याय क्रमांक बी अध्यापन ही स्वाश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज ॲन इंडिपेंडंट प्रोसेस. पर्याय क्रमांक सी अध्यापनाचे फलित अध्ययन असले पाहिजे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग. आणि पर्याय क्रमांक डी अध्ययन अध्यापनावर अवलंबून असते. लर्निंग इज डिपेंडंट अपॉन टीचिंग. तर आता आपल्याला बरोबर पर्याय शोधायचा आहे. यातला एक पर्याय बरोबर आहे, बाकीचे 3 पर्याय हे चुकीचे आहेत. तर त्यातला पर्याय क्रमांक कोणता बरोबर आहे? पर्याय क्रमांक ए अध्यापन ही आश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस आहे. विद्यार्थी आणि शिक्षक हे आवश्यक घटक आहेत, त्याच्यामुळे ही आश्रयी प्रक्रिया आहे. टीचिंग इज अ डिपेंडंट प्रोसेस. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये टिंबटिंब फार महत्त्वाचे असते. डॉट डॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ लर्निंग. पर्याय क्रमांक 1 शालेय वातावरण, स्कूल ॲटमॉस्फिअर. पर्याय क्रमांक बी पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. पर्याय क्रमांक सी पूर्वज्ञान, प्रिव्हियस नॉलेज. आणि पर्याय क्रमांक डी शिक्षकाचे व्यक्तिमत्व, टीचर्स पर्सनॅलिटी. तर काय आहे? पर्याय क्रमांक सी प्रिव्हियस नॉलेज. पर्याय क्रमांक सी अध्ययनाच्या प्रक्रियेमध्ये तुमचं पूर्वज्ञान हे फार महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला तुमचा पाया जर पक्का नसेल किंवा पूर्वीचं ज्ञान माहीत लक्षात नसेल तर पुढं शिकवलेलं हे लक्षात राहणार नाही तुमच्या किंवा समजणार नाही. त्याच्यामुळे पूर्वज्ञान पण आवश्यक आहे.
पुढील प्रश्न क्रमांक 3. परिणामकारक अध्यापन हे टिंबटिंबचे फलित असते. ... इट रिझल्ट्स इन इफेक्टिव्ह टीचिंग. तर आता परिणामकारक अध्यापन हे पर्याय क्रमांक ए वर्ग शिस्तीचे फलित असते. पर्याय क्रमांक बी विद्यार्थ्यांचा वक्तशीरपणा. पर्याय क्रमांक सी शिक्षकाने वापरलेले संदर्भ. आणि पर्याय क्रमांक डी सुस्पष्ट संज्ञापन, क्लिअर कम्युनिकेशन. तर काय आवश्यक असतं, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुस्पष्ट संज्ञापन, क्लिअर कम्युनिकेशन. जर परिणामकारक अध्यापन करायचे असेल तर सुस्पष्ट संज्ञापन आवश्यक आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4. परिणामकारक शिक्षक टिंबटिंब. पर्याय क्रमांक ए विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची मुभा देतो. अलाउ स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन्स. पर्याय क्रमांक बी पाठ्यक्रम वेळेत पूर्ण करतो. कंप्लीट सिलेबस विदिन टाईम. पर्याय क्रमांक सी वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस. आणि पर्याय क्रमांक डी एक्सप्लेन्स एव्हरीथिंग टू अब्सेंट स्टुडंट. गैरहजर विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. तर याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक सी की वैविध्यपूर्ण अध्ययन अनुभव पुरवतो, की विद्यार्थ्यांना वेगवेगळे अनुभव पुरवत होतो. पुढील प्रश्न क्रमांक 5. टिंबटिंब हे चांगल्या शैक्षणिक साधनाचे वैशिष्ट्य नाही. पर्याय क्रमांक ए ते खूप लहान असावे. पर्याय क्रमांक बी ते सर्व दृष्टीने अचूक असावे. पर्याय क्रमांक सी ते सहजपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता यावे, म्हणजे इट शूड बी इझिली पोर्टेबल. आणि पर्याय क्रमांक डी ते अद्ययावत असावे, इट शूड बी अप टू डेट. तर हे चांगल्या शैक्षणिक साधनाचं वैशिष्ट्य नाही हा प्रश्न विचारलेला आहे. एक तुम्ही लक्षात घ्या, हा याने विचारलेले नाही. त्यामुळे बाकीचे इतर 3 हे चांगले शैक्षणिक साधनं आहेत. तर कोणतं नाही याच्यामध्ये, तर पर्याय क्रमांक ए ते खूप लहान असावे, इट शुड बी व्हेरी स्मॉल. आज काय संबंध नाही लहान मोठ्याचं, काय नाही. पुढील प्रश्न जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय टिंबटिंब हा होय. इफ युअर स्टुडंट्स हॅव प्रॉब्लेम्स रिलेटेड टू लर्निंग युअर सब्जेक्ट देन द बेस्ट सोल्युशन इज. पर्याय क्रमांक ए गृहपाठ वाढवणे. पर्याय क्रमांक बी पर्यवेक्षित अभ्यास. पर्याय क्रमांक सी निदानात्मक अध्यापन. आणि पर्याय क्रमांक डी वारंवार मूल्यांकन. त्याचं काय आहे, निदानात्मक अध्यापन, डायग्नोस्टिक टीचिंग. जर विद्यार्थ्यांना अडचण येत असेल शिकवलेली, तर त्यांना काय अडचण येत आहे, कोणत्या विशिष्ट ठिकाणी हे विद्यार्थी अडखळत आहेत, त्याचा अभ्यास करणे आणि त्याच्यावरती ते सोल्युशन काढणे, म्हणजेच आपण त्याला डायग्नोस्टिक टीचिंग असं म्हणतो. तर हे होते 2018 या परीक्षेतील, सेट परीक्षेतील टीचिंग ॲप्टिट्यूड या घटकावरील प्रश्न. धन्यवाद.